नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये विकासाची गंगा वाहत असताना मीरा भाईंदर शहरामध्ये जेवढाही विकास झालेला आहे या ठिकाणी सर्व विकासाचं जे श्रेय आहे आमदार प्रताप सरनाईक यांना जातं। ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी राबवली आहे त्याचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येताना दिसत आहे। लोकांच्या बहिणींच्या अकाउंटवर 3,000 रुपये राखी पौर्णिमेच्या पूर्वीच या ठिकाणी जमा झाले व त्याचा आनंद या ठिकाणी व्यक्त कसा करावा हा प्रश्न ज्यावेळेस महिलांच्या नजरेसमोर आला त्यावेळेस त्यांना लक्षात आले की आज राखी पौर्णिमा आहे व या राखी पौर्णिमेच्या निमित्त आपण हा सर्व या ठिकाणी आपली जी खुशी आहे ती व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी हजारो महिला आमदार प्रताप सरनाईक यांच्या हातामध्ये रक्षाबंधनची राखी बांधण्याकरता आपल्या भाऊच्या त्या ठिकाणी लाड पुरवण्याकरता आज आमदार प्रताप सरनाईक यांच्या या ऑफिस कार्यालयावरती हजारो महिला आल्या व या सर्व महिलांनी आमदार प्रताप सरनाईक साहेबांना या ठिकाणी पेढा भरून राखी बांधून या ठिकाणी त्यांच्यावरती उपकृत झालेले आहे। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचेही या ठिकाणी मोठे कौतुक करताना या महिला दिसल्या आहेत। पाहूया काय महिला सांगत आहेत पुढील बातमीमध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र। मांडली होती सरकारने पूर्णही केलेली नाही। मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये होती आणि मध्य प्रदेश सरकारनं जशा पद्धतीनं ह्या आमच्या महिलांसाठी लाडली बहीण योजना चालू केली आणि प्रचंड प्रतिसाद मध्य प्रदेशमध्ये मिळाला तशीच योजना राज्य सरकारनं महाराष्ट्रामध्ये चालू करावी माझी ती मागणी मान्य करून एकनाथ शिंदे साहेबांनी हे मुख्यमंत्री लाडली योजना राज्यामध्ये चालू केली। मध्य प्रदेशमध्ये 1250 रुपये मिळत होते पण ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यालाच 1500 रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले आणि आज बघा या सगळ्या आमच्या महिला भगिनींच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा सुद्धा झाले। त्यामुळे प्रचंड प्रतिसाद या आमच्या महिला भगिनींचा मिळतो आणि विशेष महिला त्या आमच्या लाडक्या भावांनी प्रताप सरनाईक असू द्या किंवा आमच्या महायुती सरकारमधले सगळे आमदार खासदार आणि मुख्यमंत्री असू द्या प्रत्येकाने आमची मागणी मान्य केली। त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा या महिलांना या आमच्या भगिनीला अजून काही योजनांचा लाभ मिळता येईल का यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि एक गोष्ट मात्र वाटते मीरा भाईंदरच्या आमच्या भगिनी खुश आहेत त्या त्यांच्या म्हणजे डोळ्यामध्ये आनंद असू आहे त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य आहे की नाही आमच्या कुटुंबासाठी आता आम्ही काहीतरी करू शकतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो हावभाव बघून तुम्हाला कल्पना आलेलीच असेल। त्यामुळे ह्या आमच्या सगळ्या महिला खुश आहेत। भविष्यामध्ये अजूनही त्यांच्याकडे अनेक योजना अजून आमच्या सरकारच्या
ताई काय सांगाल, आमदारांना आज राखी बांधण्यासाठी लाईन लागलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली योजना लेक लाडकी योजना जी आहे त्यांच्या अकाउंटला पैसेही जमा झाले, काय सांगाल आपण? हो, आमचे आमदार प्रताप सर नाईक यांनीच आमच्या मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगितलं ही योजना, आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी ही योजना सुरू केली. आणि आता आमच्या महिला म्हणजे साहेबांच्या बहिणीच खूप खुश आहेत, आणि त्यांना 2 महिन्याचे आले 1,500 3,000 2 महिन्याचे रक्षाबंधनसाठी त्यांनी दिलेले आहे. भावानी बहिणीला रक्षाबंधन दिलेलं आहे. या रक्षाबंधन दिवशी आधीच आले त्यांचे पैसे, म्हणून आम्ही सगळ्या महिला खुश आहेत. आणि आमचे आमदार आहेत त्यांनी ही योजना सुरू करून केल्यामुळे महिला खूप खुश आहेत. आणि मीरा भाईंदरमध्ये सरनाईक साहेब हे आहेत, सगळे कार्यक्रम सगळे महिलांसाठी तर खूप कार्यक्रम ठेवतात. आज आमदारांना राखी बांधण्यासाठी आलेला सरकारने दिलेला शब्दही पाळलेला, बहिणीच्या अकाउंटला पैसेही आलेले आहेत, काय सांगाल तुम्ही? मी असं सांगू इच्छिते की आमचे सरनाईक साहेब हे जे शब्द देतात तो पाळतातच, त्यात प्रश्नच नाही. आणि आमच्या बहिणींच्या पाठीमागे ते सदैव मोठ्या भावासारखे उभे आहेत, ह्याच्या पुढे पण उभे राहतील, आणि कुठलीही बहिणींना कमी पडू देणार नाहीत ही आम्हाला गॅरंटी आहे. आणि सरनाईक साहेब असेच आम्ही सरनाईक साहेबांना पाठिंबा देत राहणार आहोत. आणि सरनाईक साहेब तुम्ही पुढे चला, आम्ही बहिणी तुमच्या पाठीशी आहोतच.